बन बनतेजी काल पालिकेची काही कारवाई इथे करण्यात आली. याच्या अगोदर पण पालिकेची कारवाई झाली. तुम्ही वारंवार पालिकेला निवेदन देत आहात. तर पालिकेचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? जबरदस्तीने काम करतायत का? हा, जसं बुद्धभूमी फाउंडेशन खूप पूर्वीपासून या ठिकाणी नैसर्गिकरित्या आपण या भूमीचं संरक्षण करून वृक्षारोपण, विपश्यना शाळा इत्यादी सर्व गोष्टी याबद्दल आपल्याला सर्वांना कल्पना आहेतच. आणि या परिस्थितीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेजी यांच्या देखरेखीखाली आपल्या जमिनीचा एकदम मधोमध एक उड्डाणपूल त्यांनी नियोजित केलेले काही वर्षापूर्वी. तेव्हापासून आपण सतत त्यांना लेखी स्वरूपात आणि महापालिकेत MMRDA मध्ये सांगत होतो की मधोमध घेऊ नका, एका बाजूने घ्या, तसंही पर्याय आहे. तरी सुद्धा आम्ही बुद्धभूमी फाउंडेशन, भिक्खू संघ आणि समाजाचा जो कोणत्याही गोष्टी कुणीही आमच्याकडून ऐकून घेतली नाही असं पर्याय असून सुद्धा परंतु 2025 साली मोठ्या प्रमाणात पोलीस बळ लावून या ठिकाणी तेवढी जमीन जवळजवळ 3 एकर या बुद्धभूमीतून मधोमध त्यांनी लांब असे 350 मीटर आणि 24 मीटर रुंदी ताब्यात घेतल्या एका बेकायदेशीर कोणतेही तेव्हाही आदेश वगैरे नसताना. तरी सुद्धा आम्ही एक भूमिका घेतली काय आपल्याकडून काय चुकीचे मेसेज जायला नको विकास कामात बाधा म्हणून, कारण आपल्याला पण शहराचा आपल्याला पण विकास पाहिजे, विकास हवा आहे. आणि त्यामुळे आपण प्रयत्न करीत होतो काय या ठिकाणी जे उड्डाणपूल जाणार आहे त्यामधून जो क्षेत्र बाधित होणार आणि आपले बुद्धरूप, बौद्ध स्तूप, वृक्षारोपण त्यासाठी आम्ही वारंवार खासदार साहेबांनाही लेखी आम्ही पत्रावर करत होतो, भेटीचाही प्रयत्न करत होतो. भेट तर त्यांनी आम्हाला दिलेच नाही. महापालिकेमधील आयुक्त साहेबांनाही आम्ही भेटायचा प्रयत्न करत होतो. शेवटी राज्य मागासवर्गीय आयोग त्यांनी दखल घेऊन आयुक्त कार्यालयातील उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त योगेशजी गोडसे आणि MMRDA कमिशनर मधील काही इंजिनियर आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी यांना समक्ष बसून सुनावणी घेऊन रीतसर आयोगाने निर्देश दिलाय की या जागेमधील जे उड्डाणपूल जात आहे त्या क्षेत्राचे संयुक्त मोजणी, पंचनामा आणि झाडं, बुद्धरूप, बुद्धविहार, भिक्खू निवास या सर्व गोष्टी रेकॉर्डवर घ्या, पंचनामा करा. त्या अनुषंगाने मार्च 2026 साली पहिल्यांदा महानगरपालिकेने जागेवर येऊन सर्व गोष्टी त्यांनी रेकॉर्डवर घेतलेल्या आहेत. त्यानंतर 29 मार्च आम्हाला पहिल्यांदा आयुक्त साहेबांनी त्यांचा सचिव त्यांच्या मार्फत वेळ दिली काय भेटायला या म्हणून. आम्ही गेलो 29 एप्रिलला, परंतु आम्हाला तासभर जवळजवळ त्यांनी बाहेर बसून ठेवलंय. त्या दरम्यान त्यांचे जे सहकारी आहेत गोडसे साहेब आणि अन्य जे अधिकारी त्यांनी आमच्याशी भेट घेतली. आमच्याशी भेट घेऊन त्यांनी या जमिनीमधून परस्पर त्रयस्थ लोकांना अर्थात अपात्र लोकांना त्यांनी TDR देऊन, खरं म्हणजे या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन कित्येक स्वतंत्र पूर्वीपासून या ठिकाणी 4 पिढ्यांपासून जे पूर्वजांनी जमीन सांभाळून ठेवत असताना आणि आता 40-45 वर्षापासून बुद्धभूमी फाउंडेशनचे वावरामध्ये वहिवाटामध्ये अधिकृतरित्या कागदोपत्री आणि प्रत्यक्षरित्या असताना काय जो TDRचा व्यवहार करायचं होतं किंवा या ठिकाणी आरक्षणाखालील काय मोबदला त्या दरम्यान TDRच्या स्वरूपात द्यायचं होतं तर ते बुद्धभूमी फाउंडेशनला त्या दरम्यान विश्वासात घेऊन त्यांना करायचं होतं. परंतु त्यांनी अपात्र, बोगा ज्याला आपण म्हणतो आणि त्रयस्थ लोकांकडून लिहून घेऊन महापालिकेने चुकीच्या पद्धतीने 2012, 14, 16च्या दरम्यान नाव टाकलेलं आहे अभिलेखामध्ये. आणि या सर्व गोष्टी आम्ही 29 तारखेच्या मीटिंग मध्ये आयुक्त साहेब आणि योगेशजी गोडसे त्यांच्या लक्षात आणून दिली. मग तेव्हा त्यांनी विचार केला काय आपण बुद्धभूमी फाउंडेशन कडील जे काय मागण्या आहेत, जे काय न्यायिक त्याचा हक्काचा विषय आहे आपण ऐकून घेऊ. मग अधिकृत मीटिंग त्यांनी 14 मेला लावली. त्यामध्ये MMRDA अधिकारी, महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी, महसूल अधिकारी, बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी त्या दरम्यान त्यांनी आमचे सर्व बाजू ऐकून बऱ्याच गोष्टी त्यांना स्वीकारोक्ती द्यावं लागले का या जमिनीचा आपण नव्याने प्रारूप तयार करू बुद्धभूमी पर्यटन केंद्र म्हणून. त्यासाठी याविषयी व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत, कारण ते उद्या जाऊन काय अन्य विषय बोलू शकतात, त्या बोलतील का असं काही विषय झालाच नाही.
त्या दरम्यान मग आम्हाला इकडे धम्मगेट बांधून देईल, कारण इथे पुढे डेड एंड आहे, पुढे खालून रहदारीसाठी काहीच पर्याय नाही आहे. त्यामुळे एक्सक्लुझिव्हली बुद्धभूमी फाउंडेशनचा वापर या खालचा जो परिसर आहे त्या ठिकाणी होणार आहेत. आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी वरवली बोलून 14 तारखेला मग इतिवृत्त तयार केलं. 19 तारखेला इतिवृत्तामध्ये याविषयी कोणताही त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि या उड्डाणपुलाखाली जो बाधित क्षेत्र होत आहे त्यामध्ये जो बुद्धरूप वगैरे आहेत, मीटिंगमध्येही त्याविषयी कोणत्याही स्वरूपाचे बातचीत झालं नाही. कारण आयोगाकडून त्यांना आदेश आहे की या ठिकाणी अगोदर नुकसान भरपाईमधून काहीतरी वास्तू निर्माण करून द्यावं. त्यांना स्पष्ट आदेश आहे कमिशनर साहेबांना, म्हणजे महानगरपालिकांना. त्यामुळे त्यांनी मीटिंगमध्ये या खाली काय आहे त्याबद्दल कोणत्याही विषय त्या ठिकाणी झालेले नसतानाही 25 तारखेला आम्हाला परस्पर नोटीस दिली की एका दिवसाचा नोटीस 25ला नोटीस दिली, म्हणजे खालील बुद्ध मूर्ती हटवा. मीटिंग 14 तारखेची मीटिंग मध्ये झाल्याप्रमाणे आम्ही सुद्धा 27 तारखेला लगेच त्यांना रिप्लाय प्रत्युत्तर देऊन आलो. काही मीटिंग मध्ये तर असे काही विषय झाले नाही. अगोदर तर आमचं नुकसान भरपाई आपण द्यायला पाहिजे, यामधून आम्हाला एखादी चांगली वास्तू बांधून द्या, असं आम्ही 27 तारखेला त्यांना प्रत्युत्तरी देऊन आलो. तरी सुद्धा 30 तारखेला मोठ्या प्रमाणात 8 पोलीस स्टेशन मधून पोलीस बळ या ठिकाणी आणून कोणतेही त्यांच्याकडे आदेश नसताना, कोणतेही त्यांच्याकडे कोर्टातील आदेश म्हणा, एक्झिक्युटिव्ह आदेश म्हणा, आम्ही त्यांना वारंवार पोलिसांकडून विचारत होतो. आणि उपायुक्त जे उपस्थित होते काल प्रसाद बोरकर, त्यांनी आम्ही विचारत होतो की आपल्याकडे असे कोणत्या कायदेशीर आदेश आहे ते बुद्ध मूर्ती हटवणे, ते आम्ही हटवू, अधिकृतरित्या हटवू, म्हणजे कायदेशीररित्या काय आमच्यासाठी काय तरतूद होईल, समाजासाठी काय संमती होईल, काय तरतूद आपण कराल, तेव्हा आपण धम्मविधी करून मूर्ती अशा पद्धतीने जेसीबी लावून तुम्ही नाही हटवू शकत. तरी सुद्धा त्यांनी आमचे इतके समाज बांधव धम्मगुरू, आम्ही त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला, सांगायचा प्रयत्न केला, त्यांनी कोणत्याही बाजू समजून घेतले नाही, ऐकून घेतले नाही. एसीपी अशोकजी होनमाने आणि हे प्रसाद बोरकर यांनी आयुक्त आणि एकंदरीत यांचा आपला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या इशारावरून या सर्व गोष्टी त्यांनी काल बौद्ध समाजाला मोठ्या प्रमाणात दुखवलेल्या आहेत. तर आता या ठिकाणी आपला बौद्ध समाज, धम्म समाज, आंबेडकरी बौद्ध समाजाने मोठ्या प्रमाणात या अनधिक बेकायदेशीर कारवाईमुळे खूप दुःखित व्यथित झालेले आहेत. आणि यामधून महापालिकेने लवकरात लवकर कशा प्रकारे त्यांनी मार्ग काढायचा आहे ते त्यांनी ठरवायचं आहे. त्यांच्यावर आम्ही या सर्व गोष्टी सोपवलेल्या आहेत. काम एकंदरीत पुलाचं आता सध्या चालू आहे, थांबवलेलं नाहीये पालिकेने. तर यावर समोर आता पुढे तुमची काय भूमिका आहे? आता यासाठी आपला समाजामध्ये ठिकठिकाणी मीटिंग चालू आहेत, बैठका चालू आहेत, समाज यासाठी ठरवत आहेत. येत्या काळामध्ये लगेच 2-4 दिवसात आपल्याला पुढील काय रणनीती असेल, काय मार्ग असेल त्याबद्दल आपल्याला निश्चितच कळेल. आता आपण सांगितलं कोणती प्रक्रिया न करता बुद्ध मूर्ती हटवण्यासाठी ते आले होते, तर त्यांनी हटवली का? हटवले म्हणजे त्यांनी एका मूर्तीला अशा प्रकारे त्यांनी हटवण्याचा कारवाई केलेला आहे, काही धम्मविधी नाही. आणि त्या ठिकाणी असं पहार मारून आणि जेसीबी लावून म्हणते जी आणि स्पष्ट त्यानंतर हटवली का? हो, हटवली ना. आणि बौद्ध स्तूप त्यांनी तोडून पण टाकली, मूर्ती हटवली, बौद्ध तोडून टाकली. आणि 42 झाडांचे काहीच या ठिकाणी नुकसान नसतानाही, झाडं असू शकत तरी झाडांना मोठमोठे झाडं हटवायचे असले तरी त्यासाठी अधिकृत जो वन विभाग असतील, राज्य किंवा अजून कोणत्या विभाग, मला त्याबद्दल अजून तेवढे काही कल्पना नाही आहे, त्या वन विभागातून त्यांनी रीतसर परवानगी घेऊन एका झाडाला त्यांनी स्थलांतरित करून व्यवस्थित ते परत लावू पण शकले असते. परंतु अशा प्रकारे जेसीबीने तोडून टाकलेलं आहे, म्हणजे हे सांगण्यासारखं नाही. आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसेल एखादं. म्हणजे तुमच्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका विकासाच्या नावाखाली फक्त लोकांचे दहन करण्यामध्ये आणि दडपशाही निर्माण करण्यात स्वारस्य घेत आहे. हो, निश्चित, एकदम 100%. आमची फसवणूक म्हणजे कशी आहे की तुम्ही ती मूर्ती बघा, आमची तुमच्या कॅमेऱ्याने दाखवा, त्या मूर्तीच्या वरती बघा, आपल्या मूर्ती आहे ना मेघंकर बुद्धाची, अशा आपल्या सगळीकडे मूर्ती आहेत. तर आमची फसवणूक कशी झाली की आम्हाला इथे बसवून आमच्याशी बोलत राहिले है ना, आम्ही तुमचं आयुक्ताशी बोलणं करून देतोय असं बोलून आमच्याशी इथे फसवणूक करून, आणि बाकीचा फोर्स आमच्या अशा ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं जाऊन, हे जे तुम्ही इथे बघा आमचे हे जे छत दिसत आहेत ना, त्याच्या छत्र्या कापल्या आधी है ना,
छत्र्या कापून नंतर आमच्या मूर्त्यांना त्यांनी जेसीपी लावून है ना त्या मूर्त्या म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही त्यांना निवेदन देत होतोय की तुम्ही आयुक्तांसोबत आमची एक मीटिंग लावून द्या सोमवारी किंवा आता लावा, तुम्ही आता त्यांना बोलवा, असं बोलून सुद्धा आमची फसवणूक करून इथे आम्ही बोलत असताना आमच्या मूर्त्या तिकडे बाहेर काढण्यात आल्या. किती मूर्त्या काढल्यात एकूण? 4 तीन मूर्त्या काढल्या आणि 3 स्तूप, बौद्ध स्तूप तोडून टाकलेले आहेत. आणि तिथे या सर्व गोष्टी महापालिकेच्या रेकॉर्डवर 2 महिने अगोदर पूर्वी घेऊन सुद्धा त्यांनी बेकायदेशीर फोर्सफुली तोडून टाकले, काढून टाकले आणि झाडं मारून टाकले. बरं, तिथे आपले हे होते भिक्षू निवास होते ते तोडलेत, तिकडे भिक्षू निवास होते ते तोडलेत, इथे आपला भीमा कोरेगावाचा स्तंभ होता तो तर अशा पद्धतीने तोडला की पायाने लाताने तिथे बाबासाहेबांच्या मूर्त्या होत्या, भगवान बुद्धाच्या मूर्त्या होत्या, त्या मूर्त्यांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि ते कुठे गेलेत काय गेलेत याचा पण आम्ही त्यांना जॉब विचारणार. बरं, आता भंतेजींनी सांगितलं की 29 एप्रिलला 29 भेटायला बोलावले होते, परंतु त्यांच्याऐवजी गोडसे साहेब वगैरेंनी आपल्याला फक्त आपल्या बरोबर चर्चा केली. त्या दिवशी आपल्याला आयुक्त गोयल भेटले होते का? हो, शेवटी गोडसे साहेब आम्हाला आयुक्तांना भेटायला येऊन गेलो त्यांच्या केबिन मध्ये. तर त्यांच्याशी काय चर्चा झाली? हाच विषय त्यांना परत लक्षात आणून दिली की आपल्याकडे मागासवर्गीय आयोगाचा निर्देश आहे, आपण उड्डाणपूल घेत असले तरी यामध्ये अजूनही पर्याय आहे, ते पर्याय आपण तुम्हाला दाखवू. त्यासोबतच पुनर्वसनामधून आम्हाला समाजासाठी काहीतरी चांगल्यापैकी वास्तू बांधून द्या. धन्यवाद.